महाराष्ट्रात होळी आणि धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. काही गावात हा उत्सव अनोख्या पद्धतीनं साजरा करण्याची परंपरा आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका गावच्या धुळवडीची सर्वत्र चर्चा असते. मोहोळ तालुक्यातील भोयरे येथे चक्क रक्ताची धुळवड साजरी केली जाते. गावातील लोकांचे 2 गट सायंकाळी एकमेकांवर तुफान दगडफेक करतात. यात जखमी झालेल्यांना गावातील जगदंबा देवी मंदिरात भंडारा लावला जातो. जेवढे जास्त लोक जखमी होतील सांगायचं. मधुकर सुब्राव थोरबुले. बर, काय प्रथा आहे गावची? पूर्वीनच आलेला आहे प्रथा. काय दगडी खेळाय. बर, दगडी खेळायची. कसं कसं असते ती? होळी झाली, काल रात्री होळी झाली. आज यायचं हलगी वाजवीत, त्या होळीची राख यायची, नदीला जायचं. बर, आपल्या बारच्या पोराच्या गोष्टी करायच्या हा. आणि पुन्हा माघारी यायचं. मग ह्या इथं लोक ह्या इथंच उभं राहायचे. काय इशे तिथं उभं राहायचे. त्यांची त्यांना दगड, त्यांची ह्यांना दगड. तिथला खेळ झाला की साखरबाई जीवच्या पायऱ्याला, हा, देवळा तिथे. जीवच्या पायऱ्याला हे कल्याचा तोंडा जात नाही. ती कल्याचा लगेच येतोय. अगर उंचावर आहे ना, म्हणजे किती बी ताकद करून जात नाही. पण त्या दिवशीच जातो जेवढा पुन्हा नाही. आता कसलाही म्हणत लावा तिथे दगड जातो बा, जात नाही. फक्त ते धुलीवंदन दिवशी आजच दगड मारतात. आजच मारतात, पुन्हा नाही. वरच्याला लागते दगड. लागते ती. पण त्यांना हाला येत नसते ना. मला जाऊ राहायची, कोणीकडे पळून जावं, उडी हाणून कुठं जावं. ह्यांना कोणीकडे उडी सारखा येते, खाल्लेला उडी हाणून दगड घ्यायला सारखा येते, उडी हाणा येते. पण त्यांना नाही सारखा येते जागेवर एकाच. ती त्यांना लागते. मग लागल्यावर काय काय प्रथा आहे नेमकी? लागल्यावर काय समजलं जातं? काय नाही, आले उतरली ती दगड बंद केली की जायचं आणि देवीचा फक्त अंगारा लिहायचा आणि ती पत्ते तेवढं पाळायचं. बघ, दवाखाना नाही करायचा. दवाखाना केल्यावर नीटच होत नाही. आणि जास्त रक्त निघालं तर काय निघालं समजलं तरी जातं? सुद्धा नाही काय. म्हणून जाऊन बसवायचं. हा, दगड रक्त निघल्यावरच खरं साल आहे म्हणायचं. हा. रक्त जर नाही निघलं दुष्काळ, बर. ही नियम आहे. मग रक्त निघालं तर पाऊस पडतोय. पडतं दुष्काळ दिवस संपतोय म्हणायचं. दुष्काळ चांगलं दिवस येते. 1-2 लाख दोघा चौघाला लागलं चाल चांगलं आहे म्हणायचं. मग असं प्रथा आहे की पहिली. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.